नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरातला मोठा माणूस गेल्यानंतर घराची जी परिस्थिती होते तशीच परिस्थिती सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीची झाली आहे. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर, अपघाती निधनानंतर पक्ष सैरभैर आहे. आणि नेमकं चाललंय काय अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये, नेमकं चाललंय काय असा प्रश्न त्यामुळे सध्या चर्चेत आहे जोरदार. आणि सध्या सुनित्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाचा लगाम हातात घेतला आहे. रुपाली चाकणकर यांचा ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा घेतला त्यावरून त्यांनी पक्षाचा लगाम हातात घेतलेला दिसतोय. आणि आता सध्या त्या दिल्लीला गेल्या आहेत. दिल्लीत अमित शहा आणि इतरांची त्या भेट घेणार आहेत. त्यामुळे त्या काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष राहील. बारामतीची निवडणूक त्यांना लढवावी लागणार आहे, पोटनिवडणूक, कारण विधानसभेवर निवडून जायचं आहे. त्यामुळे तिथे त्या काय भूमिका घेतात तेही पाहावं लागेल. पण एकूणच सुनित्रा पवार यांच्या एका पत्रामुळे सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सुनित्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख राष्ट्रीय अध्यक्ष असा केला आहे. खजिनदाराचं नावही टाकलेलं आहे, पण इतर कुणाची नावं टाकलेली नाहीत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कुठलंही पद नाही. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नावासमोर पद नाही. प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांच्या नावासमोरही पद नाही. हे अनवधानाने झालं. म्हणजे कार्यालयीन चूक आहे की हे ठरवून गेलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत काही मोठे बदल करण्याचा सुनेत्रा वहिनींचा काही विचार आहे का, ही सध्या जोरदार चर्चा आहे. सुनेत्रा वहिनींनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं आहे ते या पत्रात तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कुठलंही पद नाही. निवडणूक आयोगाला याआधी पाठवलेली पत्र ग्राह्य धरू नका असं सुनित्रा वहिनींनी कळवलं आहे. त्यामुळे एक गोष्ट दिसते की सुनित्रा वहिनी सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी कुठला तरी मोठा निर्णय घेतलेला आहे. आता तो निर्णय घेतला आहे तर त्यांना जाहीर करावं लागेल. सध्या त्या दिल्लीत आहेत. दिल्लीत आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजितदादांच्या मोठा भूकंप होऊ शकतो. आणि याची चुणूक, याची चाहूल सुनील तटकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे मिळाली आहे. 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची आपल्याला कल्पनाच नव्हती असं कालपर्यंत सुनील तटकरे सांगत फिरत होते. पण आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं आहे की तशी चर्चा सुरू होती. आता युटर्न घेतला आहे तटकरेंनी. तटकरे म्हणतात की आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय शिस्त आहे
काय शिस्त आहे म्हणजे अस्वस्थता आहे. अस्वस्थ अस्वस्थता प्रचंड आहे. कारण अजितदादांचा हा पक्ष कोण चालवणार? ठीक आहे, सुनित्रा वहिनी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष, पण पुढं पटेलांकडे की तटकरेंकडे की आणखी कोणी नवा पार्थ पवार, जय पवार यांच्याकडे जाणार आहे. राष्ट्रवादीमध्ये आधी गट होते, गटतट आधी होते, म्हणजे अजितदादा असतानाही 2 गट होतेच, पण अजितदादा सर्व सांभाळून घ्यायचे. पण आता नेमकं काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही. स्पर्धा वाढली आहे आमदारांमध्ये. आपण कोणासोबत बसायचं याचा प्रचंड गोंधळ आहे. मी तटकरेसोबत बसायचं, पटेलांसोबत बसायचं की वहिनीसोबत बसायचं? नेमकं चाललंय का एन सी पीत हा एक पुढच्या आठवड्यात या संबंधात परिस्थिती स्पष्ट होईल असं अपेक्षा करायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.